नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। हसत खेळत राहा, आनंदात राहा। पांढरे तीळ लक्षात ठेवा, पांढरे तीळ अशोकाच्या पानांचा काढा, खजूर आणि तूप मिक्स करून खायचं। ताकद चांगली राहते, बॉडीची स्ट्रेंथ चांगली राहते, मसल्स मध्ये पॉवर येते आणि कुठल्याही प्रकारे डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज लागत नाही। कॅल्शियम वाढतंय पांढऱ्या तिळामुळे। सकाळी पांढरे तीळ नाश्ता केल्यानंतर घरातून बाहेर जाता जाता पांढरे तीळ खाऊन जायचं। मात्र तुम्ही खाऊ नका, तुम्ही म्हणा आम्ही बी जरा कॅल्शियम वाढवतो। तुम्ही खसखस खायची, ते पण रात्री जेवण झाल्यानंतर। मासिक धर्मामधल्या अडचणी दूर करायच्या असतील तर खसखस खायची। कंबरदुखी गुडघेदुखी होऊ नये, कारण कंबरदुखीचा एक त्रास महिलांच्या मध्ये जास्त असतोय। खसखस खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक कमी होते। आणि जर समजा खाऊचं पान असतंय ना, मिठाच्या पाण्याने धुवायचं, त्याच्यावर खसखस ठेवून खसखस त्या पानासकट खालीत ना, तर बघा म्हणजे मासिक धर्म बऱ्याच महिलांना व्हाईट डिस्चार्ज वगैरे आता ते बरेच बोलू शकत नाही मी। तुम्ही फोन करा, महिला स्वास्थ्यमध्ये फोन करा, माईंशी बोला, माई आहेत त्या तुम्हाला बरोबर उत्तर देतील। तर हे जर तुम्ही केलात तर सगळ्यात बेस्ट, तुम्हाला कुठल्याही प्रकारे दवाखान्याला पैसा घालायची गरज नाही। आमचं स्वास्थ्य फाउंडेशनला जर समजा तुम्ही सभासद झालात किंवा तुम्ही जाऊ दे सभासद व्हायचं राहू दे, पण व्हॉट्सअप ग्रुपला जरी तुम्ही ऍड झाला तर त्याला सुद्धा काही पैसे नाहीत बरं का। व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला रोज त्याच्यावरती तुम्हाला माहिती येत जाईल आपल्या शरीराबद्दलची। महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढायला लागलंय। हे पुरुष मंडळी व्यसनानं तरी कॅन्सरग्रस्त झाले, मावा गुटखा खाऊन। महिला कुठं दारू प्यायला जातात सांगा बरं, कुठं मावा गुटखा खातात। पण घशाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयातल्या गाठी, गर्भाशयात कॅन्सर, मेंदूमध्ये क्लॉट, योनी मार्गात कॅन्सर, काय करायचंय? आणि हे वाढत चाललंय, कमी नाही। तर हे कमी करायचं असेल तर काय काय काळजी घ्यायची, कसं करायचं, हे सगळं महिला स्वास्थ्य फाउंडेशन मध्ये आम्ही त्याचे ते चार्ट केलेले आहेत। ते चार्ट फक्त पाळायचे आणि ते पण फुकट आहेत, पैसे नाहीत लागत जास्त। तुम्हाला काय वाटते महागातलं अन्न खाल्यावर 200 वर्ष जगतंय? पिझ्झा बर्गर खाऊन कोण जगला का 200 वर्ष? भाकरी खाऊन जगलाय, पण पिझ्झा बर्गर खाऊन नाही। आणि पुरुष मंडळींना पण सांगतो, विचार करा तुम्ही, आईच्या हातची भाकरी आणि बायकोच्या हातची भाकरी फरक कळतोय का नाही? ताटात घेतल्याबरोबर समजतंय आईने केल्या का बायकोने केल्या, त्याच्यावर काही नाव नसतंय। किचन तेच, मटेरियल तेच, पण लगेच कळते। म्हणून विनंती करतो, श्रद्धा असेल ना परमेश्वर लगेच कळेल तुम्हाला। भरोसा असेल तर तोडकर संजीवनीमध्ये काय सांगतात हे तुम्हाला लगेच कळेल। म्हणून भरोसा ठेवा, विश्वास ठेवा आणि तुम्ही घरगुती उपाय करा। आणि वर्षातून एकदा शरीर शुद्धी करायची। शरीर शुद्धी करण्यासाठी पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन 15 ते 20 हजार रुपये खर्च येतोय। जमत असेल तर करा, नसेल तर घरगुती उपाय सांगतो तो करा। कारण 15-20 हजार, घरात 5 माणसं असतील तर ₹1,00,000 वर्षाला घालायला पाहिजे। त्याच ₹1,00,000 तुम्ही खायला आणून खावा आणि घरगुती उपाय करायचा। 3 दिवस सलग ताक प्यायचं, भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी। मला वाटलं नाही, पुण्याहून एकदा मला फोन आला, मला म्हणला शनिवार रविवार आणि सोमवारी केलं तर चालेल का? म्हणलं करा ना, सोमवार ठीक आहे, पण मध्ये रविवार येतो, संडे येतो, आमच्या सौ फक्त मला एकच दिवस घेण्याची परमिशन देतात। म्हणलं एक रविवार टाळा राहो, कशाला? म्हणलं शनिवार रविवार सोमवार ताक प्यायचं नाही, ताकात घालून पितो की म्हणाले। तू टाचा खुडून मर जा म्हणलं, तू घेऊ नको। कसं आहे, रवीनं घुसळायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी वतायचं, कमीत कमी 5 लिटर। तिथून पुढे जितकं जाईल तेवढं तुम्ही ताक पित राहायचं। लूज मोशन होईल, उलटी होईल, शरीर शुद्धी होऊन जाईल। मरणार नाही तुम्ही, हे पण मी सांगतो। नाही तर मला उलट्या झाल्या, मी गेलो तर काय होत नाही, शरीर शुद्धी होऊन जाते। चक्कर येते, घरात 3-4 दिवस झोपून राहायला लागतंय, पण करा, काय प्रॉब्लेम नाही। आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर तोडकर संजीवनीचं सुजीवनी लिक्विड आहे। जे सुजीवनी लिक्विड तुमची शरीर शुद्धी करते। वर्षाला 1600 रुपये खर्च आहे त्याला, वर्षाला 1600 रुपये, महिन्याला 150 रुपये खर्च येते। 150 रुपये आपण एकदा जेवायला गेलो तरी घालवून टाकतोय 150 रुपये। वर्षाला 1600 रुपये म्हणजे महिन्याला 150 रुपये खर्च आहे। महिन्याला पण 150 रुपये खर्च करू शकत नाही काय? म्हणजे रोजचा 5 रुपये खर्च, रोजचा 5 रुपये, माणूस 5 रुपये रोज कुठेही खर्च करून टाकेल। पण हे जर तुम्ही 10 दिवसाचा कोर्स केला तर 1600 रुपये आहे। आज जर हवा असेल तर 1500 रुपये मध्ये मिळेल। आणल्यात पण एवढी जास्त नाहीत, मी विकायला येत नाही, मला मिनिटाला पैसे मिळतात माहिती आहे का? माझा व्याप एवढा आहे ना की मला मिनिटावरती पैसे छापले जातात माझ्या नावावरती, तेवढं परमेश्वर देतोय। म्हणून तर एवढ्या सगळ्या लवाजा मला, माझ्याकडे 550 कामगार आहेत,
550 लोकांचं 550 कुटुंब सांभाळण्याची ताकद परमेश्वराने दिलेली आहे. हे विकायसाठी मी येत नाही, फक्त सेवा म्हणून देतोय. तुम्ही घेऊन बघा, तुमचं शरीर शुद्धी व्हावी. पोट वाढलंय, कमी येतंय लगेच. उष्णतेचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, लगेच निघून जातोय. कोटा साफ होत नाही, लगेच गायब. कोटा साफ होणं म्हणजे बघितलं तर बटाट्याची सालं, टोमॅटोची सालं, आरबट चरबट खाल्लेलं, उष्णता, पित्त, जे काय पिवळं असेल, ब्लॅकेज, ब्राउनिश, काळपट रंगाचं सगळं निघून जाते. कोटा साफ होते, पोट पटदिशी खाली येते आणि वजनही त्यातनं मेंटेन राहते. तर अशा पद्धतीची शरीर शुद्धी करून घ्या. झाडं सुद्धा वर्षाला पानं गळतात आणि परत नवीन पालवी येते. दरवर्षी वाढदिवस कसा करतात? तरुण होऊन करतात. आम्ही दरवर्षी म्हातार होऊन करतोय. आता जर वाढदिवस करायचा असेल तर या दरवर्षी कमी वयाचं होत जायचं, शरीर शुद्धी करून कुठल्याही मार्गाने करा. पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन करा, ताक पिऊन करा, नसेल तर साधा सोपा मार्ग, कुठलं पत्ते पाणी नाही, काय नाही, सुजीवनी लिक्विड अर्धा लिटर आहे. 1 ग्लासभर गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात 1 टोपण घालायचं, कोमट घ्यायचं, त्याच्यात 1 टोपण घालायचं, सोबत एक पावडर आम्ही फ्री देतोय, चूर्ण. ते चूर्ण त्यात मिक्स करायचं. सरबत पिल्यासारखी टेस्ट आहे. सकाळी एकदाच प्यायचं, 15-20 मिनिटं काही खायचं नाही. त्याच्यानंतर काही खाल्लं तरी चालतंय. अर्ध्या तासानंतर नाश्ता करा, काही करा, काही पत्ते पाणी पाळायचं नाही. शुगर मेंटेन होते, बीपीचा त्रास कमी होतो, मेंटेन होतो, सगळं व्यवस्थित. उष्णता, पित्त गेलं आणि पचनक्रिया व्यवस्थित चाललं तर 80-90% आजार निघून जातात आणि ते फक्त शरीर शुद्धीतून होते. दरवर्षी करत राहा शरीर शुद्धी, कुठल्याही मार्गाने करा. सुजीवनी लिक्विड आहे का? कुठं समोर ठेवलंय का? समोर तिथं आहेत बघा कुठेतरी ते बॉक्स. हा, ते तिथं आहे बघा, ते तिथं ठेवलेलं आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी 1500 रुपये आज घेऊन जायला हरकत नाही. परवडत नाही तरी सुद्धा मी तेवढंच थोडं आणलंय. थोड्या लोकांनी घ्या, ज्यांना मिळत नाही त्यांनी मार्केटमध्ये घ्यावं. सगळ्यांना विनंती करतो, काय आत्ता प्रश्न विचारू नका. जर विचारायचं असतील ह्या नंबरचे फोटो काढून घ्या, प्रश्न विचारा. सविस्तर बोलता येईल, सविस्तर माहिती सांगता येईल. इथं घाई गडबडीत बोलता येत नाही, त्यामुळे विनंती करतो, प्रश्न विचारा. फोन नंबर आहेत, ह्याचे फोटो काढून न्या, व्हॉट्सअप करा, फोन करा, काही करा, पण घरगुती उपायांसाठी विचारा बरं का. हे तुम्हाला, आणि ते फुकट आहे, त्याला पैसे नाहीत, कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. सगळ्यांनी मला इथं शांत राहून ऐकलात, सगळ्यांचं मनपूर्वक आभार.